दादा मला एक याच्यात फसवणूकच झाली. हा बोला ना दादा, कुठून बोलताय? दादा मी साक्री तालुक्याहून बोलतो, धुळे जिल्ह्यातून. धुळे जिल्ह्यामधून बोला ना, काय अडचण आहे दादा तुम्हाला? दादा विषय असा झाला, ते नाही का मी 2 लोकांनी कुठं याच्यामध्ये फायनान्सचे 0 बॅलन्स वरती नोंद देता म्हटलं. मला वाटलं मला नोंदची गरज होती दादा. हम्म. तर मी ती अपडेट केली. मला त्याआधी म्हणलं 1750 रुपये भरा. मी 1750 रुपये भरले. बर परत म्हणले 5499 रुपये भरा, तुमच्या अकाउंटला जीएसटी लागते म्हणले. हम्म परत ते भरले दादा. आणि त्यानंतर ते पैसे घेतल्यानंतर ते फोनही उचलत नाही आणि बोलतही नाही दादा. बर हे ऑनलाईन भरले का तुम्ही? हो ऑनलाईन भरले दादा, आपल्या स्वतःच्या अकाउंटवरून भरले दादा. बरं ऑनलाईन भरले. आणि हे स्कीम तुम्हाला कोणी सांगितली? दादा एक याला मी ना युट्यूबला बघितली होती, आपल्या फेसबुकला बघितली होती दादा. दादा ते फ्रॉड असतात. फेसबुक, इंस्टाग्राम झाले, हे जे टाकतात ना हा, हा. त्यामध्ये आपलेच गोरगरीब खेडेगावातली मुलं फसत असतात. आता तुम्ही पण ते ऑनलाईन बघितलं, आता ते आपल्याकडचे नसतात दादा, बाहेर देशातले असतात. असं आहे का? हा, त्यांना पाठवलेले पैसे कधी भेटत पण नाही. तुम्ही पोलीस कंप्लेंट करा किंवा काही पण करा, ते रिटर्न येतच नाही. ते आपल्याकडचे नसतात दादा. असं आहे का? हा. आणि ते नंबर जो येतोय ना, तो त्यांचा एकच नंबर नसतोय. त्यांचे भरपूर नंबर असतात, अलग अलग नंबरने फोन करत असतात. काय होणार नाही का दादा? बरं ठीक आहे. आता मला हे सांगा, तुम्ही फेसबुकला बघितले, नाव वगैरे काय असेल ना त्यांच्या आयडीचं? दादा मी तुम्हाला हा नंबर व्हॉट्सअपला आहे का? हा नंबर व्हॉट्सअपला आहे दादा. पण आता तुमच्यासोबत फसवणूक झाली, पण तुम्हाला पण आता जाणीव झाली असेल की नाही ऑनलाईनच्या बाबतीत फसवणुका होतात म्हणून. हो हो झाले दादा. त्यासाठी परत दादा आम्ही परत आमच्या ऐका ना, हा परत मला 4000 मागत होते. पण मग मी बँकेत फोन केला. बँके म्हटलं तुम्हाला तुमच्या अकाउंटला, माझं सेव्हिंग अकाउंट आहे ना, हा तुमच्या अकाउंटला किती जरी पैसे आले, 10 लाख येऊ द्या, 20 लाख येऊ द्या, 40 लाख रुपये येऊ द्या, तुम्हाला कुठलाच जीएसटी लागणार नाही. ते म्हणलं तुम्ही ज्यावेळेस 20 लाखाच्या वरती कॅश पेमेंट करणार अकाउंट मधनं, त्यावेळेस जीएसटी लागते म्हणले. अशी पैसे यायला जीएसटी लागत नाही म्हणले. परत मी तेव्हा कान उघडले दादा माझे. मग मी त्यांना ते 4000 परत मागत होते ना, 4149 रुपये तर मी टाकले परत. आणि मी एक शिवी दिली तिला, काय रे म्हटलं फसवतो का? तिथनं माझा फोनच उचलणं बंद केला दादा त्याने. तसंच आता त्याला ना, आईवरून काही पण शिवाय द्या आपल्या भाषेमध्ये, मराठीत. त्याला हो जरा मी मराठीचा पण दणका दाखवला पाहिजे. मी त्याला फार भरपूर शिव्या दिल्या दादा चॅटिंग मध्ये. त्याला सोडू नका, फोन करा त्याला भरपूर. आणि अशा शिव्या द्याल का कधी त्याने नाद नाही केला पाहिजे कुणाचा. हो मी त्याला हिंदीमध्येच शिव्या देतोय दादा. हिंदीमध्ये नाही, डायरेक्ट मराठीत द्यायचं. आपण मराठी माणसं आहेत. मराठीत द्यायचे का? हा, मराठीत द्यायचं. चालतंय, ठीक कारण आहे. का तो आपल्या महाराष्ट्रातला नाही, आपण मराठी आहेत. हा, हा, हा. आपले मराठी ते बोलत नाही, त्यांची मग हिंदी का आपण बोलायची? बरोबर. ते आपल्या गरीब माणसं असे येतात का, त्याला काही 1 रुपया पण यापुढे द्यावं नका. फोन करायचा मग आम्हाला अगोदर दादा. दादा ते मला कसं झालं, मला लोनची थोडी गरज होती. हा. बहिणीचं लग्न होतं. म्हणलं तर बिना व्याजचं लोन भेटते म्हणलं, मी 5 लाख रुपये हे करून बसलो. नाही दादा, ते असंच येड्यात काढतात. आता मला सांगा, जर त्यांनी टाकले असते बाबा एवढं एवढं व्याज आहे या लोनला, तर कोणी घेतलं नसतं. ते बिना व्याजचं लोन म्हणजे पटकन कोणी लालच येते ना मनामध्ये, हा हा. आणि कुणी अप्लाय वगैरे करत. आता तुम्ही दादा मी एक साधा आणि सिंपल माणूस होतो. माझ्या अकाउंटला 7000 म्हणजे जवळपास 7500 रुपये होते. जवळपास मी त्याला 7000च्या आसपास पैसे टाकून दिले. नाही दादा, हे असेच घालीचे असतात, आपले याचे नसतात ते. त्याला ना सोडू नका, डायरेक्ट शिव्या द्या. हो. हा. आणि ऑनलाईनला कुठलेही असो, आपला ATMचा पासवर्ड वगैरे, कुठल्याही बँकेचे मी डिटेल, आधार कार्ड, पॅन कार्ड डिटेल कधीच कुणाला शेअर करायचे नाही. हो का? हा, हे दमदाटी पण करतात घालीचे. हो का? तो परत मला ते 4000 टाकत नव्हतो ना, तो दमदाटी करत होता. परत मी बँकेत फोन केला. बँकेत आपल्या भावाचा पोरगाच लागला, त्याला फोन केला. मग त्याने जे तिकडनं मला रिक्वेस्ट पाठवली होती ना, ती भावाच्या मुलाला पाठवली. मग तो भावाचा मुलगा म्हणाला काका हे फेक आहे म्हणला, तुम्ही नवीन पैसे टाकू नका म्हणला. त्यावेळेस मी बंद केले म्हणलं. ठीक आहे. त्याला काय बोलायचं, आता फोन आला ना, त्याला बोलायचं भेंचोद मादरचोद, कुठलाही रे तुझ्या गांडीत गोळ्या मारून, असाच त्याला सरळ भाषेत हे करायचं. ओके दादा. धन्यवाद दादा. ओके.